ही दखल घेतली। जागतिक रंगकर्मी दिनाच्या दिवशी माझा सन्मान म्हणजे माझी कोणीतरी दखल घेतली, त्याचा आनंद आहे। ते जे खरं आहे ते बोलते मी। मला मग आपलं पाठचं काय सांगताना त्रास होत नाही। जे खरं आहे ते सांगावं। नमस्कार मंडळी, मी प्रेरणा। तुम्ही बघताय लेट्स अप मराठी। जागतिक रंगकर्मी दिवस सोहळ्याचा निमित्त आहे आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आऊ म्हणजे अर्थात ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा सन्मान, त्यांच्या कारकिर्दीचा सन्मान होणार आहे आणि याच निमित्तानं त्यांची खास मुलाखत आहे। पण त्याच्या आधी मी एक छोटीशी मुलाखत करून टाकते। आऊ, कशी आहेस? मी मस्त आहे आणि आज सन्मान होणार आहे, परत एक छान मुलाखत असणार। तुझ्या काय भावना आहेत या सगळ्यात? खूप आनंद झाला, म्हणजे कोणीतरी माझी दखल घेतली। जागतिक रंगकर्मी दिनाच्या दिवशी माझा सन्मान म्हणजे माझी कोणीतरी दखल घेतली, त्याचा आनंद आहे। आणि आजची मुलाखत ही खूप लक्षवेधी असणार आहे, कारण खूप जण आली आहेत ती मुलाखत ऐकण्यासाठी। तुझं पत्र देखील क्रांती वाचणार आहे, या सगळ्या गोष्टी असणार आहे। पण त्या मुलाखतीमध्ये अर्थात आम्हाला नेहमी सडेतोड बिंदास्त बोलणारी आऊ दिसते, ते आजही बघायला मिळेल। पण त्याच्यात काय काय गोष्टींचा उलगडा म्हणजे जे खरं आहे ते बोलते मी। मला मग आपलं पाठचं काय सांगताना त्रास होत नाही। जे खरं आहे ते सांगावं, कारण आपण खोटं सांगून खरं माहीत असलेली लोक असतात। कशाला खोटं बोला? हे आहे, पण जे आता आहे ते मी मिळवलेलं आहे, त्यामुळे घाबरायचं नाही। पण खूप खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा अभिनंदन, कारण आऊंची इतकी मोठी कारकीर्द आहे आणि अर्थात त्या प्रश्नांमधून, विविध उत्तरांमधून ते सगळं समोर येईल।